या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्लुकोनिओजेनेसिस पाथवे अँड इट्स सिग्निफिकन्स. ग्लुकोनिओजेनेसिस पाथवे आणि त्याचं महत्त्व काय. तर ग्लुकोज आपल्याला माहिती आहे, ग्लुकोज इज द मेजर सोर्स ऑफ एनर्जी फॉर ऑल लिव्हिंग सेल्स. मग हे ग्लुकोज जे आहे, जेव्हा when it is not available in adequate amount from dietary resources, its requirements are made by synthesis from non-carbohydrate sources. That means the synthesis of glucose from non-carbohydrate sources is called as gluconeogenesis. Gluconeogenesis म्हणजे काय, तर ग्लुकोजचं सिंथेसिस फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस. नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस कुठले कुठले असू शकतात, तर अमिनो ॲसिड्स, कीटो ॲसिड्स, लॅक्टेट एट्सेट्रा. नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस म्हणजेच काय, तर सोर्सेस अदर दॅन कार्बोहायड्रेट. आपल्याला माहिती आहे की जनरली ग्लुकोज इज ऑब्टेन्ड फ्रॉम कार्बोहायड्रेट, बट जेव्हा ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये ग्लुकोजचा इंटेक नसेल, म्हणजेच एखादा इंडिव्हिज्युअल डाएटमध्ये ग्लुकोजचा इंटेक घेतच नसेल कार्बोहायड्रेटचा, इन केस ऑफ स्टार्वेशन म्हणजे उपासमार, अशा वेळेस काय होऊ शकतं की कार्बोहायड्रेट्स आर नॉट टेकन इन टू द बॉडी. देन आपल्याला माहिती आहे की कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ग्लुकोज याचा कंटिन्युअस सप्लाय आपल्या बॉडीमध्ये महत्त्वाचा आहे. कशासाठी, तर ब्रेनसाठी. इट इज नेसेसरी फॉर मेटाबॉलिझम इन द ब्रेन, RBCs आणि अनएरोबिक मेटाबॉलिझम इन स्केलेटल मसल्स. याच्यासाठी काय लागतंय की कंटिन्युअसली ग्लुकोजची लेवल मेंटेन करणं महत्त्वाचं असतं. मग ज्या वेळेस ग्लुकोजचा सोर्स किंवा डिफिशियन्सी ऑफ ग्लुकोज इन द बॉडी असते, त्यावेळेस काय होतं की नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेसपासून ग्लुकोजचं सिंथेसिस होतं. नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस त्याच्यामध्ये तुम्हाला अल्फा अमिनो ॲसिड्स कन्सिडर करू शकता, किंवा अल्फा कीटो ॲसिड्स कन्सिडर करू शकता, किंवा लॅक्टेट. आता तुम्हाला माहीतच आहे की अल्फा अमिनो ॲसिड्स कुठले कुठले असतात, ॲलेनाइन, सेरीन, ॲस्पार्टिक ॲसिड, व्हॅलिन एट्सेट्रा. त्याच्यानंतर अर्जिनिन, प्रोलिन आणि लॅक्टेट फ्रॉम ग्लिसरॉल. तर होतं काय की ग्लुकोनिओजेनेसिस, द मेकॅनिझम इन्वॉल्ड इन ग्लुकोनिओजेनेसिस पाथवे. ग्लुकोनिओजेनेसिस पाथवेमध्ये होतं असतं काय, तर इट इज अ रिव्हर्सल ऑफ TCA सायकल अँड ग्लायकोलायटिक पाथवे. आता आपल्याला माहीतच आहे की ग्लायकोलायटिक पाथवेमध्ये काय होतं की ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. लायसिस म्हणजेच काय, ब्रेकडाऊन होतं. कशामध्ये, पायरुवेटमध्ये. ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन इन टू पायरुवेट अँड दॅट पायरुवेट एंटर्स इन थ्रू दी TCA cycle for the release of ATP. In various steps, ATP is generated in the form of energy. Energy is generated in the form of ATP. हे आपल्याला माहिती आहे. तर ग्लुकोनिओजेनेसिस पाथवे हा काय आहे, तर एक्झॅक्ट रिव्हर्सल पाथवे ऑफ ग्लायकोलायटिक अँड TCA सायकल. आता बघूयात पाथवे, ॲक्च्युअल पाथवे ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. तर यात दोन जे आहेत, लॅक्टिक ॲसिड आणि लिपिड्स, याच्यापासून या डायग्राममध्ये लॅक्टिक ॲसिडपासून ग्लुकोज कसं फॉर्म होतं आणि लिपिड्सपासून ग्लुकोज कसं फॉर्म होतं हे दाखवलं आहे. आता हे फक्त लॅक्टिक ॲसिड आणि लिपिड्स हेच नाही आहेत, तर वेगवेगळे सोर्सेस आहेत ज्याच्यापासून बॉडीमध्ये ग्लुकोज फॉर्म होऊ शकतं. तर आपल्याला माहिती आहे अमिनो ॲसिड्सपासून पण ग्लुकोज फॉर्म होतो. तर अमिनो ॲसिड्सपासून ग्लुकोज कसं फॉर्म होईल, तर सगळ्यात पहिले अमिनो ॲसिडचं ट्रान्सअमिनेशन होतं किंवा डिअमिनेशन होतं.
ट्रान्सअमिनेशन होतं किंवा डिअमिनेशन होऊन त्याच्यापासून काय होत असतात, ते जे अमिनो ॲसिड्स आहेत त्याचे जे इंटरमिडिएट प्रॉडक्ट्स आहेत ते TCA सायकलमध्ये एंटर होतात आणि दॅट TCA सायकल इज रिव्हर्स्ड इन ग्लुकोनिओजेनेसिस. आता हे झालं अमिनो ॲसिडची गोष्ट. त्याच्यानंतर ग्लुकोजचं सिंथेसिस लॅक्टेटपासून पण होतं. आता लॅक्टेट कुठं असतं तर आपल्याला माहिती आहे मसल्समध्ये. लॅक्टिक ॲसिड इज प्रेझेंट इन मसल्समधून ते काय होतं, लॅक्टिक ॲसिड इज ट्रान्सपोर्टेड टू लिव्हर बाय ब्लड. लॅक्टिक ॲसिड मसल्समधून कुठं जातं, लिव्हरमध्ये, आणि ते कशाच्या थ्रू जातं, ब्लडच्या थ्रू. आता लिव्हरमध्ये काय होतं की लॅक्टिक ॲसिड, दिस लॅक्टिक ॲसिड इज कन्वर्टेड टू ग्लुकोज. फर्स्टली ग्लुकोज. लिव्हर काय करतं की ह्या लॅक्टिक ॲसिडचं कन्वर्जन कशामध्ये करतं, ग्लुकोजमध्ये करतं. दॅट ग्लुकोज इज देन कन्वर्टेड इन टू ग्लायकोजेन बाय व्हेरियस एन्झाईम्स. म्हणजे इथं काय झालं की लॅक्टिक ॲसिडचं कन्वर्जन कशात झालं, ग्लायकोजेनमध्ये झालं. आता हे लिव्हर ग्लायकोजेन आहे. लिव्हर ग्लायकोजेन इज कन्वर्टेड टू ग्लुकोज अँड कॅरीड बॅक टू मसल बाय ब्लड. ब्लड थ्रू काय होतं ते परत मसलला सप्लाय होतं. कशाचं, त्या लिव्हर ग्लायकोजेनचा किंवा लिव्हर ग्लायकोजेनपासून तयार झालेल्या ग्लुकोजचा. अँड दिस कन्वर्जन ऑफ मसल लॅक्टेट टू ग्लुकोज इन लिव्हर अँड इन लिव्हर. आता हे जे मसल लॅक्टेट लिव्हरमध्ये कन्वर्ट होते, मसल लॅक्टेट लिव्हरमध्ये पोचते, त्याच्यापासून ग्लुकोज मध्ये त्याचं कन्वर्जन होते आणि हे ग्लुकोज परत मसलकडे जातं. यालाच काय म्हणतात, कोरीज सायकल. याला काय म्हणतात, कोरीज सायकल. तर या डायग्राममध्ये आता ग्लुकोज फ्रॉम ग्लिसरॉल म्हणजे की ग्लिसरॉलपासून पण ग्लुकोजचं काय होत असते, कन्वर्जन होते. तर ही जी डायग्राम आहे ह्या पाथवेमध्ये कन्वर्जन ऑफ लॅक्टिक ॲसिड और लिपिड्स इनटू ग्लुकोज. इथं आपण बघू शकतो लॅक्टिक ॲसिड इज इंटर कन्वर्टेड इनटू पायरुविक ॲसिड. हे बघा, हे लॅक्टिक ॲसिड आहे आणि त्याचं इंटर कन्वर्जन कशात होतं, पायरुविक ॲसिडमध्ये. आता आपल्याला माहिती आहे पायरुविक ॲसिड म्हणजेच पायरुवेट कशाचा एंड प्रॉडक्ट आहे, तर ग्लायकोलिसिसचा. इथं आपण समजू शकतो की ह्या इथं एक्झॅक्ट उलटी स्टेप चालू आहे. पायरुविक ॲसिडपासून कशाचं फॉर्मेशन होतंय, तर फॉस्फोइनॉल पायरुवेट. कशाचं फॉर्मेशन होतंय, फॉस्फोइनॉल पायरुवेट. आता हे फॉस्फोइनॉल पायरुवेट परत कशात कन्वर्ट होतंय, ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये. कशात कन्वर्ट होतंय, ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट. तुम्ही इमॅजिन करू शकता ग्लुकोज ग्लायकॉलिसिस पाथवे म्हणजे ग्लुकोजपासून काय तयार झालंय, पायरुविक ॲसिड तयार झालंय. ही काय आहे, ग्लायकॉलिसिस पाथवे. तर त्याचंच एक्झॅक्ट उलटं ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट हे ग्लायकॉलिसिसमध्ये कशापासून तयार झालेलं असते, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. तर इथं काय होतंय, ग्लिसराल्डिहाइड 3 फॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. आता हे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट it again gets converted into fructose 6 phosphate. And there is a phosphorylation of fructose 1,6 diphosphate. Fructose 6 phosphate is synthesized. After that, fructose 6 phosphate is converted into or also isomerized into glucose 6 phosphate, and glucose 6 phosphate is finally converted into glucose. This is the pathway how lactic acid is converted into glucose. Here lipids पासून काय होत आहे, तर lipids are broken down into
glycerol and fatty acids. Lipids are broken down into glycerol and fatty acids. After that, glycerol is converted into alpha glycerophosphate by the enzyme glycerokinase. Glycerol is converted into alpha glycerophosphate by the enzyme glycerokinase. Here 1 ATP is utilized and ADP is formed. ATP is utilized and ADP is formed. After that, alpha glycerophosphate पासून काय तयार होतंय? ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. काय तयार होतंय? ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. आता हे अल्फा ग्लिसरोफॉस्फेट कशाच्या प्रेझेन्समध्ये ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये कन्वर्ट होतंय? तर अल्फा ग्लिसरोफॉस्फेट डिहायड्रोजनेज. कशाच्या प्रेझेन्समध्ये? अल्फा ग्लिसरोफॉस्फेट डिहायड्रोजनेज नावाच्या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये अल्फा ग्लिसरोफॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. आणि इथून पुढचं तर आपल्याला माहितच आहे की ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट हे परत कशात कन्वर्ट होतंय? फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज 6 फॉस्फेट अँड फायनली ग्लुकोज. तर हे होतं आपलं ग्लुकोनिओजेनेसिस पाथवे.